हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत कांदा पोहे। तर बघू शकताय तुम्ही किती छान असे पोहे झालेत। एकदम सुटसुटीत मोकळे पोहे कसे बनवायचे मी ते दाखवणार आहे। तर सर्वात आधी त्यासाठी आपल्याला पोहे लागतील। तर एका माणसासाठी किती पोहे घ्यायचे हा पण अंदाजा मी दाखवत आहे बघा। एक मूठ भरून घ्यायचे पोहे, म्हणजे ते एका माणसासाठी होतात। भिजल्याच्या नंतर ते जास्त होतात थोडे। तर बघा मी 3 जणांसाठी पोहे बनवत आहे। तो पोह्यांना आधी थोडंसं आपल्याला साफ करून घ्यायचे। आतमध्ये थोडंसं कचरा वगैरे असलेला ते काढायचा किंवा चाळून घ्यायचे। तर बघू शकता पोहे घेतलेले आहेत मी। आता आपण धुवून घेऊया पोहे। पोहे बरेच जण चाळणीमध्ये पण घेतात, मी डिशमध्येच घेतलेत बघा। 1 ते 2 पाण्याने धुवायचेत। पतली पोहे जास्त असेल तर फक्त एका पाण्याने धुवून घ्यायचेत। वरती कचरा येतो किंवा स्वच्छ होतात। पोहे डुबतील एवढं पाणी टाकायचं आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं। अजिबात चिकट होत नाहीत आणि जास्त कोरडे पण नाही होतात, एकदम सुटसुटीत आणि मोकळे होतात। तर बघा दगडी पोहे आहेत हे। तर धुवून थोडेसे ठेवायचे। त्यानंतर मी कांदा कापून घेतलाय। एक मोठा कांदा घ्या। बऱ्याच जणांना कांदा भरपूर आवडतो पोह्यामध्ये, तर 2 कांदे घेतले तरी चालेल। आता फोडणी करूया। फोडणीसाठी तेल घेतले। त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, मग जिरे टाकायचे आणि शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे एकदम छान असे ब्राऊन झाले पाहिजे। मग नंतर कांदा, हिरव्या मिरच्या घेतल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, छान परतून घ्यायच्यात तेलामध्ये। त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा आहे। कढीपत्त्याचा सुगंध मस्त येतो, तर कढीपत्ता टाकायचा। थोडीशी हळद टाकूया। आता कांदा मिरची सर्व परतून झाले, त्यामध्ये आता पोहे टाकून घेऊया। पोहे एकदम मोकळे झालेत, थोडंसं हलवून घ्यायचे। टाकण्याच्या आधी मोकळे मोकळे करून घ्यायचे। मी करून घेतलेत मोकळे मोकळे। आता तेलात टाकलं की परतून घ्यायचेत। एकदम सुटसुटीत आणि मऊ असे होतात। आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। थोडंसं हवे असेल तर 1 चमच साखर टाकून घ्या। थोडीशी मी तेलामध्ये पण कोथिंबीर टाकली होती, आता वरतून टाकूया। आणि थोडंसं लिंबू पण टाकून घेतले आणि हलवून घ्यायचं आहे। आणि थोडंसं 2 ते 3 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे। मस्त वाफ निघली की गरमागरम पोहे रेडी आहेत खाण्यासाठी। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।